काही वेळाने रुद्र ऑफिसला पोहोचला. तो केबिनमध्ये जाणार तोच त्याला कोणाचा तरी फोन आला आणि तो केबिनच्या बाहेर उभा राहून बोलत होता. तोच त्याच्या केबिनमधून अक्षय येताना रुद्रला दिसला. रुद्रने फोनवर बोलत त्याला थांबायचा इशारा केला. तसा अक्षय थांबला. रुद्रचं बोलणं झाले तसा तो अक्षयसमोर येऊन उभा राहिला. रुद्र बोलायच्या आधीच अक्षय बोलायला लागला. ते तुझ्या केबिनमध्ये निशा आहे. तिने मला आत बोलावले होते म्हणून गेलो होतो. अक्षयचं बोलणं ऐकून रुद्रला निशाचा खूप राग आला. ती स्वतःला समजतेस काय? मी बघतो तिला आणि तो आत गेला. तिला बघून त्याला खूप राग आला होता. तिने त्याला गुड मॉर्निंग म्हटले पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. तो रागाने तिच्याकडे पाहत, तू इथे काय करतेय? ते मला बाबांनी सांगितले होते तुझ्यासोबत काम करायला, म्हणजे तुझी PA म्हणून. तिचं बोलणं ऐकून रुद्र हसत, त्याची काहीही गरज नाहीये, माझी असिस्टंट आहे ऑलरेडी. त्याचं बोलणं ऐकून निशा विचार करत, बघावं लागेल याने कुणाला त्याची असिस्टंट केले आहे ते. तू जाऊ शकतेस, रुद्र तिच्याकडे पाहत म्हणाला. ती काही न बोलता रुद्रच्या बाबांना फोन करते आणि फोन स्पीकरला टाकते. पलीकडून फोन उचलला जातो. हॅलो, हा बोल निशा. काका ते तुम्ही रुद्रसोबत बोला. दे त्याला फोन. काका फोन स्पीकरवर आहे. रुद्र काय प्रॉब्लेम आहे तुझा? निशाला मी आणि मायराने विचार करून तिथे पाठवले आहे. रुद्र हसत, तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार करून तिला इथे पाठवले आहे हे मला माहिती आहे. तुमचा उद्देश माझ्या लक्षात आला आहे. आता मी पण स्पष्ट सांगतो, हिला आपल्या ऑफिसला जॉब करायचा आहे, करू शकते, मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे, पण माझी PA म्हणून नाही. आणि याबद्दल मला काहीही बोलायचं नाही आहे. आणि हो, त्या मायराला सांगा तू ऑफिसची काळजी करू नकोस, ऑफिसमध्ये सगळं पाहायला मी समर्थ आहे. एवढं बोलून तो फोन ठेवतो. त्याच्या बाबांचा त्याला राग येतो पण ते काहीही बोलू शकत नव्हते, कारण त्यांना रुद्रचा स्वभाव माहिती होता तो कसा आहे. त्याला जे वाटतं तो तेच करतो. निशा त्याच्याकडे पाहत, रुद्र मला वाटतं तू एकदा माझ्याबद्दल विचार करावा, कारण काका काकूंनी मला त्यांची सून म्हणून स्वीकारले आहे आणि तू पण माझा स्वीकार करावा असं मला मनापासून वाटतं. रुद्र तिच्याकडे रागाने पाहत, तू कोण मला हे सांगणारी? आणि माझं मन, मी कुणावर प्रेम करायचं आणि कुणावर नाही. जा, माझा प्रश्न आहे आणि स्पष्ट सांगतो, मला तुझ्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये, तू जाऊ शकते. तरी निशा एक चान्स म्हणून त्याच्याजवळ जाऊन त्याचा हात हातात घेईल तसा तो तिचा हात झटकतो. तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? जा निघ इथून आणि माझ्यासमोर कधीच येऊ नकोस. तो जोराने तिला ओरडतो. निशा त्याच्याकडे रागाने पाहत, रुद्र तुला हे महागात पडेल, याचे परिणाम चांगले होणार नाही. एवढं बोलून ती तावातावाने निघून जाते. ती बाहेर येत असते आणि राधा आत जात असते. त्यांचे एकमेकांना ढळक होते आणि निशा राधाकडे रागाने पाहत, यू इडियट, नीट बघून चालता येत नाही का तुला? एवढं बोलून ती निघून जाते. राधा मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत, मी काय केलं? चूक तुझीच होती आणि वरून मलाच बोलून गेली. ती दुर्लक्ष करून दरवाजाला टकटक करते. रुद्रचा आवाज येतो तशी ती आत जाते आणि आजच्या दिवसाचं शेड्यूल त्याला सांगत असते. रुद्र चांगलाच तापला होता पण राधासमोर शांत होता. राधाला त्याचा चेहरा बघून समजले होते काहीतरी नक्की झालं आहे म्हणून. ते सगळं सांगते आणि त्याच्याकडे पाहते पण तो लॅपटॉपमध्ये पाहत असतो. तिचा बोलायचा आवाज येत नाही म्हणून तो तिच्याकडे बघून ओके म्हणतो आणि तिला जायला सांगतो. पण त्याला तसं बघून तिला वाईट वाटतं आणि न राहून ती त्याला विचारते, अहो नाराज आहात का? काय झाले आहे? ते हे बोलताच रागात असलेला रुद्र तिच्यावर जोरात ओरडला, तू यायच्या आधी जी इथून बाहेर गेली ना, तिला लग्न करायचं आहे माझ्याशी. मला विचारायला आली होती कधी लग्न करशील माझ्याशी. तुला काय वाटतं मी तिला काय उत्तर द्यावं? त्याचं बोलणं ऐकून राधा जोराने ओरडत काय म्हणते? सांग राधा, त्या मुलीला मी काय सांगायला पाहिजे? तो राधावर पुन्हा जोरात ओरडतो आणि राधाला खूप वाईट वाटते. तिचे डोळे काठोकाठ भरून येतात. ती भरलेल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत, तुम्ही काय विचार केला? राधा, तू असं विचारू कशी शकतेस? मला वाटलंच होतं तू मला असंच काही विचारशील. तुझा विश्वास पाहिजे राधा माझ्यावर, मी किती प्रेम करतो तुझ्यावर, तरी तू हा प्रश्न कसा विचारला? राधा तू जा निघ इथून, मला थोडा वेळ एकटं राहायचं आहे, तो जोराने ओरडत म्हणाला. त्याचा राग बघून राधाच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. ती काही न बोलता बाहेर निघून गेली आणि ते गेल्यावर त्याने रागाने त्याच्या टेबलवरील फाईल खाली फेकून दिली. मायरा, तू ना माझ्या आयुष्यात खूप ढवळाढवळ करत आहेस. आधी तू केलंस आणि आता त्या निशाला पण शिकार करते, पण यामागे तुझा काय फायदा होणार आहे ते मला शोधलं पाहिजे. आज त्याचा मूड चांगला नसल्यामुळे सगळा राग ऑफिसमधील एक एम्प्लॉईजवर निघत होता. त्यात राधा पण होती. लंच ब्रेकनंतर राधा हिंमत करून त्याच्या केबिनमध्ये जाते. तो शांत बसून विचार करत होता. ती त्याच्यासमोर येऊन 10 मिनिट झाले उभी होती, पण त्याने ना तिच्याकडे पाहिलं होतं ना तिच्याशी बोलला होता. पण ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत, अहो मला बोलायचं आहे तुमच्याशी. तो तिच्याकडे पाहत, हा बोल ना.
तुम्हाला ठीक वाटत नसेल तर घरी जायचं का? तो रागाने तिच्याकडे पाहत. तुला घरी जायचं असेल जा, मला घरी जायचं नाहीये. घरी नाही यायचं मग कुठे जायचं आहे तुम्हाला? तिने त्याला प्रतिप्रश्न केला. रुद्र तिच्याकडे पाहत. बायको असल्यासारखे प्रश्न विचारायला लागलीस तू? बघ तू याबद्दल जास्त विचार करू नकोस. माझं मन होईल तेव्हा मी घरी येईल. आणि तुला जायचं तू जा घरी. अहो पण मला आवडेल तुमच्यासोबत घरी जायला, पण मला नाही यायचं तुझ्यासोबत घरी. नको या माझ्यासोबत, पण मला तुमची वाट पाहायचा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही जोपर्यंत घरी येत नाही मी तुमची वाट पाहेल. राधा तुला माझी वाट पाहू नकोस, तो तिच्यावर ओरडत म्हणाला. आज तुम्ही मला कितीही ओरडला तरी चालेल, पण तुम्ही माझं जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत मी पण तुमचं काही ऐकणार नाही. तो रागाने उठून तिच्याजवळ जाऊन तिचा हात पकडून तिला जवळ ओढत तिच्या डोळ्यात पाहत. मी सांगतोय ते कळत नाही आहे का तुला? ती पण त्याच्या डोळ्यात पाहत. नवरा असल्याचा हक्क माझ्यावर दाखवतात ना, मी पण बायको या हक्काने तुम्हाला सांगत आहे. न घाबरता त्याला सांगते. आणि तुम्ही माझा मनापासून स्वीकार केला आहे तर मी पण एक पाऊल पुढे टाकले आहे. आपल्या नात्याचा स्वीकार करायचा. तो तिला बाजूला करत. पण मला आता एकटं राहायचं आहे. तू जा बाहेर. तोच तिने त्याची कॉलर पकडून त्याला जवळ ओढले आणि त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवले आणि त्याला किस करू लागली. रोज तिला किस करणारा आज त्याच्याकडून जरा म्हणून प्रतिसाद नव्हता. ती मात्र त्याला बाणरपून किस करत होती. तिचं मन भरले तेव्हा ती बाजूला झाली आणि फाईल घेऊन बाहेर निघून गेली. रुद्र एकदम शॉक होऊन त्याच्या ओठांवरील अंगठा फिरवत मनात विचार करू लागला. बायको हे काय मी स्वप्न तर नाही ना पाहिले? मला आनंद आहे बायको तू आपल्या नात्याचा विचार करायला लागली. राधा तिची पर्स घेऊन घरी निघून गेली. आज घरी जाताना ती एकटी होती, कारण मयुरी आणि टीना त्यांच्या फ्लॅटला जाणार होत्या. राधा नाराज होती. फ्रेश झाली आणि हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर मागे डोकं टेकवून शांत बसली. तिने रुद्रला स्वतः किस केले हे तिला राहून राहून आठवत होतं, पण मध्येच निशा आणि मायराबद्दल तिला आठवतं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येतात, कारण तिला मायरा आणि त्यांच्याबद्दल टीनाने सगळं काही सांगितलं होतं. पण ते ठीक आहे, त्यांनी लग्न केलं आहे माझ्याशी आणि लग्न झाल्यापासून प्रेमाने पण वागले आहे माझ्याशी. मला तर काहीच कळत नाही आहे यांना कशा प्रकारे समजून घ्यायचे. कधी कधी किती प्रेमाने वागतात आणि कधी कधी किती ओरडत असतात. त्यांच्या आयुष्यात असं आधी काय होऊन गेलं आहे त्यामुळे कदाचित ते तसे वागत असतील. पण अहो काही म्हणा, तुम्ही दिसायला एवढे हँडसम आहात ना की तुम्हाला पाहिल्यानंतर तुमच्या प्रेमात पडेल कोणीही. आणि मी तर तुमची बायको आहे. तुम्हाला कसं समजून जवळ आणायचं याचा विचार मी नक्की करेल. ती विचार करत आज काहीतरी छान जेवण बनवते, म्हणजे माझा नवरा पण आनंदाने खाईल. आणि ती किचनमध्ये जाते आणि स्वयंपाकाची तयारी करत असते. इकडे रुद्र अजून पण ऑफिसमध्येच असतो. अक्षयला काम असते म्हणून तो रुद्रच्या केबिनमध्ये जातो. आधी कामाचं बोलतो आणि त्यानंतर रुद्रकडे पाहत. अजून रागवला आहेस? रुद्र फक्त म्हणतो. अक्षय तू मायराकडे लक्ष ठेव. तिच्या सगळ्या हालचालींवर, म्हणजे ती काय करते, कुणाशी बोलते, कुणाला भेटते याबद्दल तिची एक एक मिनिटाची इन्फॉर्मेशन मला पाहिजे आहे. रुद्र तू काळजी करू नकोस, मी लावतो आपली माणसं कामाला. पण या मायरा आणि निशामुळे तू वहिनीवर चिडू नकोस. यात त्यांची काहीही चूक नाही आहे. तू शांत राहून वहिनीला समजून घे. अक्षय माझ्या आयुष्यात आधी जे काही होऊन घडून गेले ते सगळं विसरून मी पुढे आलो आहे आणि माझ्या आयुष्यात आता महत्त्वाचं काहीच असेल तर ती फक्त माझी राधा. मला माझ्या आयुष्यात फक्त राधा पाहिजे आहे, बाकी काहीच नाही. खूप प्रेम करतो मी तिच्यावर. पण सकाळी त्या निशामुळे ओरडलो मी तिला. किती वाईट वाटले असेल राधाला. आणि त्या निशाला बाबांनी इथे पाठवले म्हणजे ती सहजासहजी जाणार नाही. त्या निशापासून माझ्या राधाला काही त्रास झालेला मला चालणार नाही. तू मायरासोबत या निशाकडे पण लक्ष ठेव. त्या दोन्ही मिळून नक्कीच काहीतरी गोंधळ करतील. काही वेळ बोलत असतात. अक्षय रुद्रकडे पाहत. अरे चल घरी नाही जायचं का? किती उशीर झाला आहे बघ. वहिनी पण वाट पाहत असतील तुझी. हो जाईल थोड्या वेळाने. अरे आताच निघ. आता तुला वहिनीसोबत जास्त वेळ घालवायला हवा. हळूहळू तू पण त्यांना समजून घ्यायचा चान्स दे. मला तर वाटतं तू वहिनीला घेऊन हनीमूनला जा. तेवढंच दोघांना रिलॅक्स. बरं जायचं असेल तर सांग, मी सगळा प्लॅन करतो. रुद्र त्याच्याकडे पाहत. त्याची काळजी तू करू नकोस. मला माहिती आहे राधासाठी काय करावं. अक्षयला माहिती होतं आता तो जास्त वेळ इथे थांबला तर त्याच्या रागाचा शिकार होईल, म्हणून तो पटकन तिथून निघून जातो. रुद्र चेअरवर मागे टेकून विचार करत असतो. तोच त्याचा मोबाईल वाजतो. पाहतो तर राधा त्याला फोन करत होती. आधी तो उचलत नाही. ती पुन्हा पुन्हा त्याला फोन करत असते. शेवटी तो उचलतो आणि जोराने ओरडत, काय आहे? फोन उचलत नाही आहे म्हणजे काहीतरी कामात असेल ना? आणि का सारखे सारखे फोन करते
करते आहे. राधाचा प्रेमळ आवाज त्याच्या कानावर पडतो. अहो लवकर घरी या, मी वाट पाहत आहे तुमची. मी तुला सांगितले होते मी येणार नाही, तरी का वाट पाहत आहे माझी? तू जेवण कर आणि झोप, माझी वाट पाहायची गरज नाही आहे. एवढं बोलून तो फोन कट करतो. राधाला खूप वाईट वाटत होतं. ती रडत रडत तिच्या रूममध्ये येते आणि बेडजवळ खाली बसून खूप रडत असते. रडता रडता तिला झोप लागते आणि बेडला टेकून बसल्या बसल्या ती झोपून जाते. इकडे रुद्र विचार करत, का मी ओरडलो तिला? किती निरागसपणे सांगत होती वाट पाहत आहे, घरी लवकर या. 2 शब्द तुला प्रेमाने नाही बोलता आले रुद्र तिच्याशी. या निशाने सकाळी येऊन सगळा घोळ घालून ठेवला आणि त्यामुळे माझ्या बायकोला मी सकाळचे किती दुखावले, तरी ती वाट पाहत होती माझी आणि तरी मी ओरडलो तिला. तिच्याकडून ती नात्याचा स्वीकार करत आहे आणि तू सकाळपासून तिच्यावर ओरडत आहेस. खूप चुकीचा वागलास रुद्र तिच्यासोबत. आता वेळ वाया घालवू नकोस आणि घरी जा. तुझी बायको तुझी वाट पाहत आहे. तो पटकन घरी जायला निघतो. त्याला ट्रॅफिक लागल्यामुळे घरी जायला त्याला 12 वाजतात. तो त्याच्या जवळच्या कीने दरवाजा ओपन करतो आणि आत येतो. त्याच्या रूममध्ये येतो आणि राधाकडे पाहतो तर ती बेडला टेकून झोपलेली त्याला दिसते. तो तिच्याजवळ येतो. रडून रडून तिच्या चेहऱ्यावर सुकलेले अश्रू त्याला दिसतात आणि त्याला खूप वाईट वाटतं. तो तिच्या कपाळावर किस करत, बायको आज माझ्यामुळे तुला त्रास झाला, सॉरी बायको. तो तिला दोन्ही हातात उचलून बेडवर टाकणार. तोच तिला जाग आली, पण अर्धवट. त्याच्या गालावरून हात फिरवत, रुद्र. तिच्या तोंडून रुद्र ऐकून त्याला धस झालं. बायको रडलीस तू? हो, तुम्ही मला ओरडला ना? तो तिला बेडवर झोपवतो. तिच्या कपाळावर किस करून काहीच बोलत नाही. तू रडत मी कधी येणार याची वाट पाहत होतीस? ती आता पूर्णपणे झोपमधून जागी होत त्याला मिठीत घेत त्याच्या गालावर किस करत, तुम्ही आलात मला आनंद झाला. मला आवडतं तुम्ही मला मिठीत घेऊन झोपतात ते. जर तुम्ही आला नसता तर मला झोप नाही लागली असती आणि आज मी एकटी झोपले असते. माझ्याशी बोलायला कोणीही नाही आहे. मयुरी आणि टीना पण त्यांच्या फ्लॅटला गेल्या. ती त्याच्या डोळ्यात पाहत, अजून रागावला आहात? तो तिच्या कपाळावर किस करत नाही म्हणून मान हलवतो. अहो तुमच्याकडे बघून असं वाटतं की तुम्ही तुमच्या मनात खूप काय काय लपवून ठेवलं आहे आणि त्याचा त्रास तुम्हाला होत आहे. बायको तू त्याबद्दल अजिबात विचार करू नकोस. तू विचार फक्त आपल्या प्रेमाचा कर आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळतील, पण वेळ आल्यावर, आता नाही. बरं ठीक आहे, मी तुम्हाला काही विचारलं तर सांगाल? रुद्र गालात हसून, मला माहिती आहे तू काय विचारणार आहेस. ती त्याच्या डोळ्यात पाहत, काय सांगा बरं मी काय विचारणार होते तुम्हाला? बायको हेच की मी तुम्हाला का आवडते. तुम्ही दुसऱ्यांना सोडून लग्नासाठी माझीच का निवड केली हेच विचारणार होतीस ना? तो हसत म्हणाला. ती पण मान हलवत, हो हेच विचारणार होते. ती त्याला घट्ट मिठी मारते. अहो तुम्ही फक्त या राधाचे आहात. त्या निशाचा विचार तुम्ही चुकूनही करू नका. रुद्र हसत, मग हे मिठी मारून नाही, माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग मला. ती उठून त्याच्या अंगावरून येते आणि त्याच्या डोळ्यात पाहत, तुम्ही फक्त या राधाचे आहात आणि तुमच्याकडून माझे सगळे लाड मला करून घ्यायचे आहे. माझे सगळे हट्ट तुम्ही पुरवायचे आहे. तुम्ही असं हक्काने मला मिठीत घेतात, किस करतात, ते मला खूप आवडतं. हे तिचं बोलणं ऐकून तो तिला खाली बेडवर झोपवतो आणि तो तिच्या अंगावरून येतो आणि तिच्या चेहऱ्यावर पटापट किस करू लागतो. बायको याचीच खूप गरज होती मला. तुझ्यावर असाच प्रेम करायचा आहे मला. त्याचे ओठ आता तिच्या मानेवर फिरत होते आणि त्याच्या स्पर्शाने तिला फिलिंग येत होती. त्याचे ओठ फिरत तिच्या नाजूक ओठांजवळ येतात आणि अगदी प्रेमाने आज तो तिच्या ओठांचा रसपान घेत होता आणि राधा पण त्याला साथ देत होती. बराच वेळ ते दोघं किस करत असतात. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता तरी ते किस करत होते. काही वेळाने ते बाजूला होतात आणि जोरजोरात श्वास घेतात. रुद्र तिच्याकडे पाहत, बायको आज खूप छान वाटली. तिच्या कपाळावर किस करत तिला मिठीत घेतो. ती पण त्याच्या मिठीत शांत झोपते. दोघं पण एकमेकांच्या मिठीत निवांत झोपून जातात. दोघं पण सकाळी बराच वेळ एकमेकांच्या मिठीत शांत झोपलेले होते. त्याला जाग येते. त्याचं लक्ष त्याच्या मिठीत झोपलेल्या राधाकडे जातं. ती खूप शांत झोपलेली असते. तो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो. त्याला खूप भारी वाटत होतं. तो बराच वेळ तिच्याकडे पाहत असतो. काही वेळाने तिला बाजूला करून फोन हातात घेतो, कारण त्याला माहिती होतं त्याच्या घरून सकाळी त्याला फोन येतात म्हणून. तो झोपायच्या आधी मोबाईल सायलेंट करायचा. त्याला घरचे फोन आले होते. तो साक्षीला फोन करतो. हॅलो साक्षी, आता काय झालं? ब्रो, अरे आजींना अचानक रात्री खूप ताप आला होता. प्लीज तू घरी ये. साक्षी, काळजी करू नकोस, मी येतो तिकडे. तो फोन ठेवतो आणि फ्रेश व्हायला जातो. बाहेर येऊन त्याचा आवरत असतो. तोच राधाला पण जाग येते आणि ती बेडवर झोपूनच त्याला पाहत असते. रुद्र आरशातून तिच्याकडे पाहत, बायको अशी चोरून का पाहते? मी तुझाच आहे. बरं उठतेस का? मला घरी जायचं आहे. आजींची तब्येत ठीक नाही आहे. त्याचं बोलणं ऐकून ती उठून बसते आणि त्याच्याकडे पाहत, काय झाले आजींना? त्या ठीक आहे ना? हो आता ठीक आहे, पण मला तिकडे जावं लागेल. प्लीज तू माझ्यासाठी चहा ठेवतेस का? हो ठेवते. ती पटकन तिचं आवरायला निघून जाते आणि पटकन
पटकन त्या दोघांसाठी चहा ठेवते. रुद्र चहा पितो आणि तिच्या कपाळावर किस करून निघून जातो. तो घरी गेल्या गेल्या आजींजवळ जातो आणि आजींच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत, आजी काय झाले तुला? काही नाही रे, ठीक आहे आजी. आणि तो बोलत असतो आणि बाकीचे घरातील पण सगळे आजीच्या रूममध्ये येतात. तो सगळ्यांसमोर शांत असतो. आजीला काळजी घ्यायला सांगतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो. त्याच्या मागे त्याची आई पण त्याच्या रूममध्ये येते आणि दरवाजा बंद करून त्याच्याकडे पाहत, रुद्र मला तुझ्याशी बोलायचं आहे. रुद्र पण आईकडे पाहत, हा बोल ना. रुद्र किती दिवस असा वागणार आहेस? आम्हाला तुझी काळजी वाटते म्हणून तुला लग्नाबद्दल बोलत असतो आम्ही, पण तू आमचे बोलणे अजिबात मनावर घेत नाहीस. हे बघ आई, आज विषय काढलाच आहे तर मी स्पष्ट सांगतो, मी लग्न करेल पण माझ्या पसंतीच्या मुलीशी, नाही की ती शोधून ठेवलेल्या निशाशी. ती निशा मला अजिबात आवडत नाही. तिला माझ्यापेक्षा पैसे आवडतात आणि असल्या मुलीशी मला अजिबात लग्न करायचे नाही. बरं ठीक आहे, मी लग्नाबद्दल तुला अजिबात बोलणार नाही, पण निदान तू रोज रात्री घरी तर येत जा, असा बाहेर नको ना राहत जाऊ. बरं ठीक आहे, एवढं मी तुझं ऐकू शकतो. त्याचं बोलणं ऐकून आईला पण आनंद झाला. बरं मला ऑफिसला जायचं आहे. तो जायला लागणार तोच आई त्याला पुन्हा आवाज देत, रुद्र प्रशांत, आई तू प्रशांतची काळजी करू नको, त्याच्यावर चांगले उपचार होत आहे आणि मला खात्री आहे प्रशांत लवकरच बरा होईल. तुझ्यासाठी मी जाऊन येईल तिकडे, मग तर झालं, तू काळजी करू नकोस, मी जातो ऑफिसला. आणि तो निघून जातो. इकडे राधा पण तिचं आवरून ऑफिसला निघाली. आज एकटीच असल्यामुळे ती रुद्रने पाठवलेल्या कारमध्ये गेली. ती लवकरच ऑफिसला पोहोचली. अजून रुद्र आला नव्हता म्हणून तिचे काम करत बसली. काही वेळाने रुद्र आला तशी ती त्याच्या मागे आत गेली आणि त्याला पूर्ण दिवसाचं शेड्यूल सांगितले. ती सांगत होती आणि तो तिच्याकडे एकसारखा पाहत होता, त्यामुळे तिला लाजल्यासारखं होतं. तिचं झाल्यावर ती जायला लागणार तोच तिला आवाज देतो आणि तिला जवळ यायला सांगतो. ती पण त्याच्याजवळ जाऊन उभी राहते. तो तिचा हात पकडून त्याच्या मांडीवर बसवतो आणि तिला मिठी मारतो, तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत, राधा आपण लग्नानंतर कुठेच बाहेर गेलो नाही ना? मी विचार करत होतो माझ्या या लाडाच्या बायकोला हनीमूनसाठी बाहेर घेऊन जावं. तुला कुठे जायला आवडेल, म्हणजे इंडियामध्ये की बाहेर? त्याने असं विचारल्यामुळे तिला अजूनच लाजल्यासारखं झालं. राधा तू जरी काही बोलली नाही तरी तुझा हा नवरा तुला बाहेर घेऊन जाईल, त्यासाठी लवकरात लवकर सगळं काही प्लॅन केलं पाहिजे. बरं ते सोड, आज रात्री तू माझ्यासोबत आपल्या घरी म्हणजे तुझ्या सासरी येणार आहेस, कारण आजी पूर्णपणे बरी झालेली नाही आहे. तिच्यासाठी आपल्याला काही दिवस तिकडे राहावं लागणार आहे आणि तू अजिबात विचार करू नकोस की तू तिथे कशी, म्हणजे तुला विचारतील तू कोण आहेस, त्याचं पण मी प्लॅन केला आहे. तू फक्त मी सांगेल तसं करायचं. आज ऑफिसनंतर आधी आपण बंगलोवर जाऊ, तुझं सामान घेऊ, मग तुझ्या सासरी तुझ्या हक्काच्या घरी जाऊ. आणि हे मी का करतोय तुला चांगलंच माहिती आहे, कारण मला किती दिवस तिकडे राहावं लागेल सांगता येणार नाही. मग एवढे दिवस मी तुझ्या विना कसा राहील ना, म्हणून तुला तिकडे घेऊन जातोय. तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तिला हसताना बघून त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले, पण ती पटकन बाजूला चेहरा करत, अहो. रुद्र हसत, अहो काय अहो, नवरा आहे तुझा, तुझे लाड तर मी असेच करत राहणार, मग ऑफिस असो की घर, तू तर माझी खूप लाडाची आहेस राणी. तुझा अजून अहोवर विश्वास नसेल तर पुन्हा सांगतो, तू माझ्या हृदयात घर केलं आहे. राणी आहे शेवटपर्यंत, तूच तिथे राहणार. तिथे दुसऱ्याला कुणालाही जागा नाही हे लक्षात ठेव. आणि त्याने पुन्हा तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला किस करू लागला. बाजूला होत त्याच्या डोळ्यात पाहत, खरंच एवढी आवडते मी तुम्हाला? तिचं बोलणं ऐकून रुद्र हसत, आवडते म्हणून तुझ्याशी लग्न केले ना मी? मला माहिती आहे तुला नेहमी हाच प्रश्न पडतो, पण तू कितीही वेळेला विचारले तर मी तुला हेच सांगेल की मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. रुद्र मनात विचार करत तिची मस्करी घेत, राणी जर असं काही घडलं आणि त्यात माझ्याजवळचं सगळं काही गेलं, ही कंपनी, हा बंगलो, सगळं मी जे काही कमावले आहे ते सगळं गेलं, तर तू माझ्यासोबत राहशील की मला सोडून जाशील? ती पटकन त्याच्या ओठांवर हात ठेवत, मी तुमच्यासोबत येईल, मला तुमच्याशिवाय दुसरं काहीही नको, मला फक्त तुम्ही माझ्याजवळ पाहिजे आहात. फक्त तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत राहा आणि माझ्यावर ओरडायचं कमी करा. तुम्हाला रागात पाहिलं की घाबरते मी. तो हसून तिच्या कपाळावर किस करत, मी जेवढे तुला रागवतो त्यापेक्षा तुझे लाड करतो, मग तरी घाबरतेस मला? हा होते घाबरायला, कारण तुम्ही समोरच्याचं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात म्हणून घाबरते मी तुम्हाला. तो त्याची मिठी घट्ट करत, बरं आता माझी बायको एवढ्या प्रेमाने सांगत आहे तर मला ऐकावं लागेल तिचं, पण तुम्ही ऐकणार का तुमच्या बायकोचं? हा सवय करावी लागेल ऐकायची. बरं मी जाते, काम आहे. ती उठून जाणार तोच पुन्हा तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि तिच्या पुन्हा नाजूक ओठांवर ओठ टेकवतो आणि तिला पॅशनेटली किस करत असतो आणि राधा पण त्याला साथ देत होती. बराच वेळ ते दोघं किस करत असतात. दोघांना श्वास घ्यायला त्रास होतो तसे ते बाजूला होतात. रुद्र हसत तिच्याकडे पाहत, बायको कसली गोड आहेस ग तू, तो तिच्या ओठांवरून हात फिरवत म्हणतो. तशी ती लाजून त्याला मिठी मारते. तो प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत, बायको मला तुझ्यासोबत नवरा बायको जे क्षण घालवतात ते सगळे घालवायचे आहे. तुला खूप प्रेम सुख सगळं काही द्यायचे आहे
आणि तू जर अशी साथ दिली तर लवकरच तो दिवस पण येईल. ती त्याच्या मिठीतून बाजूला होत आणि जायला लागणार. तोच पुन्हा मागे वळते, त्याच्या गालावर किस करते आणि पळत बाहेर निघून जाते. रुद्र त्याच्या गालावर हात फिरवत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असतो. तोच त्याला अक्षयचा फोन येतो. दोघं बराच वेळ बोलत असतात, कारण रुद्रला लवकरात लवकर सगळं ठीक करायचं असतं. त्याला मायराचे खरे रूप सगळ्यांसमोर आणायचे असते. म्हणून अक्षय आणि त्याने मिळून प्लॅन केलेला असतो आणि आता त्या प्लॅनचा वापर करायची वेळ आली आहे असं रुद्रला वाटत असतं. ते दोघं बराच वेळ बोलून फोन ठेवतात. रुद्र हसत, आता बघ मायरा हा रुद्र काय करतो, आणि तो पण त्याच्या कामात बिझी होतो. रुद्र आणि राधाचा असाच रोमांस बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.